जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी टाकून अवैध शस्त्रे आणि जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेत एका धारदार तलवारीसह 4 चाकी वाहन, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1,04,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत 9 मार्च 2026 रोजी एक इसम अवैध शस्त्र घेऊन प्रवास करत असल्याची गुप्त माहिती बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देऊळगाव राजा येथील जनता जिनिंगसमोर नाकाबंदी लावली. या नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन MH12GF 0867 क्रमांकाचे वाहन अडवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये एक गुप्त तलवार मिळून आली. पोलिसांनी आरोपी राहुल भास्कर झोरे वय 33 वर्षे राम माळीपुरा साखरखेरडा याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 1,000 रुपये किमतीची तलवार आणि 1 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची कार असा एकूण 1,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शस्त्रांसोबतच जिल्ह्यातील अवैध जुगार आणि मटका व्यवसायावरही पोलिसांनी प्रहार केला आहे. तामगाव आणि लोणार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 3 ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यामध्ये तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पातुर्डा येथील मच्छी मार्केट परिसरात भौरी नावाचा जुगार खेळणाऱ्या भीमराव श्रावण खंडेराव वय 55 वर्षे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून 1,300 रुपये जप्त करण्यात आले. तर याच परिसरातील आठवडी बाजारात वर्ली मटका जुगार घेणाऱ्या बाळकृष्ण सोनाजी भानगे वय 50 वर्षे याला पकडून त्याच्याकडून मटका साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. लोणार शहरात बसस्टँड परिसरात मटका घेणाऱ्या अलियार खान बशारत खान वय 42 वर्षे रा आझादनगर लोणार याच्यावर कारवाई करण्यात येऊन त्याच्याकडून रोख 1,110 रुपयांसह जुगार साहित्य जप्त केले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, प्रताप बाजड तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र अंभोरे, ओमप्रकाश सावळे, शरद गिरी, एजाज खान, पुरुषोत्तम आघाव, अमोल सेजोळ, दीपक वायाळ, अजीज परसुवाले, मनोज खरडे, निलेश राजपूत आणि महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव यांनी ही कामगिरी बजावली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाईकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा.